तर मित्रांनो, स्वागत आहे आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की इंडक्शन कुकटॉपच्या आतमध्ये काय आहे, म्हणजे इनसाइड आपण बघणार आहे की ओपन करून घेऊ, आणखीन आतमध्ये काय आहे समजायचा प्रयत्न करू। तर मी तुम्हाला दाखवतो की पहिल्यांदा आपण ऑन करून बघूया। पॉवर आहे, ऑन आहे। एक बीप भेटला म्हणजे ऑन झालं आहे। तर आपल्याजवळ आता इथं ह्याच्यावरती डायरेक्ट असं ऑन होत नाही, त्याला स्टेनलेस स्टीलचंच भांडं लागतं। ते फक्त ते बीपच देणार आपल्याला, पूर्ण ऑन होणार नाही। तर मी काय करतो, पॉवर कॉर्ड काढून घेतली आणि याला पलटी करून घेतो की दिसत असेल की असं ह्याचं स्ट्रक्चर आहे। कंट्रोल पॅनेल आहे आणि इथं हीट होतं। ह्याचं जे हीट आहे ते प्रॅक्टिकल हीट होत नाही, म्हणजे डायरेक्ट मशीनमध्ये कॉईल हीट होऊन मशीनमध्ये कॉईल हीट होऊन भांडं गरम करत नाही। इनडायरेक्टली डायरेक्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिकचा उपयोग करून फक्त भांड्याला ॲडी करंट पुरवला जातो आणि फक्त भांडं गरम होतं। आणि भांड्याच्या गरमीमुळं फक्त हे होऊ शकतं, म्हणजे थोडं त्याची बॉडी ती कनेक्ट होऊ शकते। तर मी काय करतो की बोलत स्क्रू सर्व काढून घेतो। आता ज्यावेळेला स्क्रू आता असा निघत नाही स्क्रूड्रायव्हरला, त्यावेळेला मी काय करतो की स्क्रूड्रायव्हरला असं ते मॅग्नेट चिटकवायचं आणि काढायचं, मग असं वर निघते। तोपर्यंत मित्रांनो, व्हिडिओला लाईक केली नसेल तर लाईक करून घ्या। आणखीन काही कोणाचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। तर मी स्क्रू हरवतील म्हणून मॅग्नेटचा उपयोग करतो की सर्व स्क्रू एका जागेवर राहायला, आणि मी इकडं साईडला ठेवून त्याचं हे करतो। आपण मल्टीमीटरवर त्याची रेजिस्टन्स किती आहे व्हॅल्यू चेक करूया। ऑटो मोडमध्ये Auto mode. हॅलो लुसी, Hello. ऑटो मोड। Auto mode. Resistance measurement. एकदम रेजिस्टन्स कमी असल्यामुळं त्याची व्हॅल्यू काय Auto mode. शो होत नाही। तर मी काय करतो की याला सवज करून घेतो। माझ्या माहितीनुसार 4 स्क्रू असले पाहिजेत फक्त। छोटंवालं ब्रॅकेट असल्यामुळे असं थोडा हुक आहेत त्याला, त्या हुकामध्ये त्याने बसवले। तर मी हळूच पहिल्यांदा उचलायचा प्रयत्न करतो। कंट्रोल पॅनेलला जर क्लिप असतील तर त्या तुटतील म्हणून। समोर कुठे वायर नाहीत, फक्त कंट्रोल पॅनेलच्याच। एक मिनिट, मी कॉर्ड काढले का? हां, आणि सर्वात मध्ये असा
हाताला जाणवते की आतमध्ये धूळ आहे. तेवढी घाण वगैरे साठली आतमध्ये. तर चेक करूया आपण की कुठेतरी त्याची ही कॉईल आहे की ती इंडक्टरने जे आपण भांडं ठेवतो ते गरम करते. पूर्ण कॉपरची असते कॉईल आणि ह्याच्या सेंटरला मध्ये हीट सेन्सर असतो की जेणेकरून एक्स्ट्रा हीट झाली तर ऑटोमॅटिक कट करायला सप्लाय. आणखीन इथं त्याचे मदरबोर्ड वगैरे आहेत. इथं फॅन आहे, तर कुठेतरी मदरबोर्ड असले पाहिजेत. इथे मदरबोर्ड आहे, त्याच्या खाली आहे. आणि ही कंट्रोल पॅनलला वायर गेल्या. तर ज्यावेळेला आपण ह्याच्यावरती भांडं ठेवतो त्यावेळेला हे प्लास्टिक मटेरियल असल्यागत आहे आणि ह्याला डायरेक्ट गरम होत नाही किंवा कॉईल स्वतः डायरेक्ट गरम होत नाही, हीट होत नाही. थर्मल एनर्जीचा इथं उपयोग केला जात नाही. इथं म्युच्युअल इंडक्शनचा उपयोग करून पाणी किंवा भांडं गरम केलं जातं. तर मी तुम्हाला असं वरती दाखवायचा प्रयत्न करतो की आतमध्ये सर्व अशा गोष्टी आहेत. तर व्हिडिओ कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा. आणखीन मी याचे सर्व स्क्रू वगैरे लावून घेतो. तर होतंय. ठीक आहे, धन्यवाद.